माथेरानचं रोहिदास नगर आणि त्या ठिकाणी हा खेळ आज रंगतो आहे. नमस्कार सगळ्यांना. तुमची बाजू कोण जास्त ठामपणे मांडू शकेल असं वाटतं? माझ्या आवडत्या काकी, कामिनी काकी. आवडत्या काकी? बरे, या काकी, तुम्ही या इकडे. तुमची ओळख कधीपासून? 4 महिन्यापूर्वी. 4 महिने एकमेकींना ओळखताय तेव्हापासून? हो. कशी काय ओळख? आमच्या दुकानाच्या बाजूला त्यांचंही दुकान आहे आणि दुकानात येणं जाणं चालूच असतं माझं. मग आमच्या गप्पा रंगतात. अरे वा. मग दुकानात तुम्ही जाता? हो, मदतीला. मदत करता यांना तुम्ही की गप्पा मारायला जाता? दोन्ही. बरोबर, कामाबरोबर. बरं, आता या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी घरातले, शेजारचे, आजूबाजूचे मैत्रिणी यांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे जो त्यांच्या प्रगतीसाठी उपयोगाचा ठरेल असं वाटतं तुम्हाला? ते तुम्ही सांगा आणि त्या कशा बरोबर आहेत हे तुम्ही सांगा. बोला, कोण बोलणार सगळ्यात आधी? मी सकाळी लवकर उठायचं, हां, सगळं घरातलं काम करायचं. पण लवकर उठत नाही अशी तक्रार आहे. आणि घरातलं काय काम म्हणणं आहे करायचं. तुमचं? माझी तर सध्या नवीनच आहे ना, त्याच्यामुळे थोडा तिला वेळ लागणार ना सगळ्या गोष्टी आणि हँडल. आमची आजी आहे ना, त्याच्यामुळे हां, माझी आई, तर तिला होत नाही काम. जरा लवकर उठायला पाहिजे. दुसरं काही नाही. काय ती करेन ना. करणार? ती हुशार आहे हां. आणि लगेच हे करून घेणारी, समजून घेणारी. त्याच्यामुळे त्याच्यामुळे काळजी ते करू तर नका. सध्या कसं नवीनच आहे, 4 महिनेच झाले ना. हो, हो. अजून तिला घरात ओळख होण्यापूर्वी जसं वेळ व्हावा आहे ना. अजून थोडा. माणसं माहिती नाहीत घरात. माणसं माहित आहे पण करणार ती म्हणजे. हळूहळू. हो. अजून कोण बोलणार? द्या त्यांच्या. भाऊ कुठे न सांगता गेला, बिझनेससाठी त्याला जावं लागतं, तर तेवढं सांभाळून घेणं. सीझनच्या वेळेस दुकानात येऊन त्याला हेल्प करणे तिचं कर्तव्य आहे. हां. ती येणार म्हणजे दुकान. तुम्ही यांची बाजू घेताय का यांच्या विरोधात बोलताय? नाही, आणखी कोण बोलणार? नाही, माझी नाही मिस्टरांची काय. तक्रार काय आहे? नाही, माझी काहीच तक्रार नाही. जी जशी आहे तशीच राहू. त्यांचं जशी म्हणणं आहे, म्हणजे मी आता तिचा तक्रार- स्वभाव नको चेंज व्हायला. हां हां. आणि त्यांचं म्हणणं, मी आता तक्रार केली तर परत 1 तास कोण ऐकेल? नाही. बरं, आता सगळ्यांनी सल्ले द्या. यांच्या स्वभावातलं चांगलं काय आहे ते सांगा. हसतमुख आहे आणि प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्ह आहे. कुठली गोष्ट येत नाही असं नाही. खूप हुशार आहे. बरं, वा. अजून काय सासूबाईंचं काय म्हणणं? आता नाही चांगली आहे ना, चांगली आहे. बरं, आता एका खेळाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या खेळामध्ये मी जे अक्षर देणार त्या अक्षराच्या वस्तू घरातून घेऊन यायच्या. सगळेजण इथून सांगू शकतात, पण 5 वस्तू आणल्यात तर ही चिंचपेटी, म्हणजे तुम्ही आणल्या जर 5 वस्तू तर ही चिंचपेटी या वहिनींना मिळणार. आणि त्यापेक्षा जितके जास्त वस्तू आणणार तितक्या प्रत्येक वस्तूला प्रति वस्तू 200 रुपये तुम्हाला मिळणार. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे त. वेळ सुरू झाली. त. एक मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. तू बघा समोर 20 सेकंद राहिली. वेळ संपली. बघूया काय काय आणलंय. तांब्या, तांदूळ, ताट 3, तामण 4, तवा 5. 5 वस्तूंसाठी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. आणि तेल 1च वस्तू आणली. आणि तोरण 400 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.